जलालपूर येथील श्रीराम मंदिर परिसरातील जागा पुजाऱ्याकडून परस्पर विक्री, ग्रामस्थांचा आरोप व संताप। जलालपूर आंबेडकर नगर येथील श्रीराम मंदिर स्थित असलेली 12 एकर जागा बनावट कागदपत्र मंदिरातील पुजारी यांनी परस्पर नाशिक येथील नामांकित बिल्डरला विकल्याचा आरोप जलालपूर येथील समस्त गावकऱ्यांनी केला आहे। याबद्दल सविस्तर माहिती देताना जलालपूरचे नवनिर्माणचे सरपंच भगवान मुरलीधर गभाणे यांनी अशी प्रतिनिधींशी बोलताना पुढील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। भगवान मुरलीधर गभाणे, मी लोकनियुक्त सरपंच जलालपूर आंबेडकर नगर। नेमकं काय प्रॉब्लेम आहे हा मंदिराचा? विषय असा आहे का आमच्या गावात 20 वर्षापूर्वी एक भोंदूबाबा भगवानदास खाकी म्हणून आणि भगवानदास बैरागी या 2 नावांनी आलेला हा भोंदू बाबाने आम्हाला फसवलं। आमच्या पूर्ण गावाची फसवणूक करून आमच्या श्रीराम मंदिराला पेशवेकालीन जी 12 एकर जागा होती देवाच्या दिवाबत्तीसाठी, का त्या जमिनीच्या उत्पन्नातून मंदिराची दिवाबत्ती आणि त्या साधूचा उदरनिर्वाह चालतो, यासाठी ती दान दिलेली जागातून ह्या बाबांनी खोटे कागदपत्र बनवून 20 वर्षात ती जागा नामांकित बिल्डरला, आपल्या नाशिक शहरातल्या बिल्डरला विकून खरेदी विक्रीचा व्यवहार केलेला आहे। ते समजतात आम्ही माननीय कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेब, माननीय प्रांत मॅडम, माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे जाऊन आणि माननीय नाशिक तालुका पोलीस स्टेशन नाईक मॅडम यांना निवेदन दिलं का ह्या बाबांनी आमचा विश्वासघात केला, आम्हाला फसवलं समस्त गावकऱ्यांनी। आम्ही जवळजवळ 300-400 लोकांचं निवेदन घेऊन गेलो होतो। त्याच्यानंतर आम्हाला ते यांचा जो खाकी आखाडा आहे त्या खाकी आखाड्याचे महंत इथं आले। त्या महंतांनी ह्या भगवानदासला, आम्ही त्या भगवानदासचे पुरावे दाखल केले का हा संसारिक बाबा आहे, याला बायको पोरं मुलं आहे, त्यांना बैरागी आडनाव दिलेलं आहे। मग त्या बाबांनी त्याची हकलपट्टी केली, त्यांचे जे महंत आहे त्यांनी त्याची हकलपट्टी केली आणि इथे एक दुसरा साधू दिला का देवाची पूजा अर्चा खंडित नाव म्हणून। आम्ही त्याला पण ते सांगितलं आणि त्याच्यानुसार आज प्रशासनाने आम्हाला कोणताही विचारलं न करता, कोणतीही नोटीस न देता आज पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्या जो चोर आहे, ज्यांनी शासनाची पण दिशाभूल केली कागदपत्रात आणि गावकऱ्यांची पण दिशाभूल करून चोर आहे भोंदू बाबांनी आम्हाला आज पोलीस प्रोटेक्शन त्याला दिलं आणि गावकऱ्यांवर इम्प्रेशन आणायचं आणि मंदिराचा ताबा द्यायचा। मंदिर हे कोणाच्याच मालकीचं नसतं, मंदिर हे सार्वजनिक आहे आणि ते सार्वजनिक मंदिराचा ताबा कसा काय मागू शकतो? त्यांनी काय केलं, ज्या 2013मध्ये एका कारकुनाला हाताशी धरून ज्या ग्रामपंचायतीच्या पट्टीमध्ये त्याचं नाव लावण्याचा प्रयत्न केला, पण तो हाणून पाडला पंचायतीच्या त्या संबंधित त्यावेळेस जे ग्रामसेवक होते त्यांनी। त्याचा आधार घेऊन त्यांनी प्रशासनाला पण हे धरलं का बा मी माझ्या मालकीची जागा, ही त्याच्या मालकीची जागा नाही आहे, तो पुजारी म्हणून आलेला आहे, तो पूजाच करायचा, पुजाऱ्याला जमीन विकायचा अधिकार नाही, शासनाचं परिपत्रक आहे आणि हे क्षेत्र पेसा क्षेत्र आहे। पोलिसांनी पहिलं याला विचारायला लागत होतं पंचायतीला का आम्ही अशा बाबाचा अर्ज आलेला आहे, आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळालं, तुमचं काय म्हणणं आहे? कारण पैसा कायद्याचं उल्लंघन प्रशासनाने पण केलं। या संदर्भात आपण असा पण आरोप आम्ही ज्यावेळेस ते पण एक सांगतो, ह्या बाबाचं आणि जो मेन आखाड्याकडून बाबा आला आहे गुगल बाबा म्हणून, त्याचं दिवाणी न्यायालयात मोठा दावा दाखल केलेला आहे। त्या दाव्याच्या वकिलांनी आमच्याशी संपर्क साधला का ह्या बाबांनी असे त्या मुलांचे आणि रेशन कार्ड देऊन ते दावे दाखल केलेले। आम्ही ते दाव्याचे पुरावे पण तिकडं तालुक्याला दिले, त्याच्यावर त्यांनी इन्क्वायरी केली। आता आम्हाला मंदिरातले जे बाबा दिले तर त्यांनी पण एक रेशन कार्ड आणि जो त्यांचा मुलगा आहे गणेश बैरागी त्याचं जनरल मुक्त्यार पत्र याला बनवून दिलेलं आहे। यांचं परंपरा काय म्हणती का जो गुरु आहे, गुरुची परंपरेनुसार हा त्याचा मुलगा गणेश बैरागी। एकच मागणी आहे, प्रशासनाने जे सार्वजनिक राम मंदिर आहे त्याच्यात कोणताही हे करू नये, जेणेकरून आमच्या गावचं वातावरण बिघडू नये। मी त्या PI मॅडमला पण विनंती केली, मॅडम माझ्या गावचं वातावरण बिघडवू नका, जे काय प्रशासन येईल ना त्या प्रशासनाचा निर्णय मी गावकऱ्यांना सांगेल ना, पण तुम्ही असं आदेशित करू नका गावकऱ्यांना का त्याला पूजा करून द्यायची। पूजा तर रोजच चालू, गावकरी पूजा रोज करता का मंदिराची? राम सगळ्यांचाच आहे ना आमचा। तुम्ही ते एका माणसासाठी जर 100 पोलिस घेऊन आले, ही चुकीची गोष्ट आहे। मग तुम्ही आम्हाला चोर समजू राहिले काय? त्या माणसाने कागदोपत्री 4.5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी विकून टाकली, तो म्हणतो मंदिर बांधायचं। अहो मंदिर आम्ही मागच्याच वर्षी बांधणार होतो, त्यांनी जमीन विकण्यासाठी आम्हाला विरोध केला का नका मला मंदिर बांधून द्यायचं नाही। जर तुमच्या बाजूला त्याच्यात माननीय आमदार अनिल परब साहेब यांनी लक्षवेधी मांडलेली आहे, त्या लक्षवेधीच्या अनुषंगाने आम्ही ज्या पोलिसांनी जी ग्रामसभा द्यायला लावली त्या ग्रामसभेला ह्या उपस्थित नाही राहिली। त्या दिवशी मग आम्ही आता ग्रामसभा कॅन्सल करता येत नाही,
मग त्या दिवशी आम्हाला प्रशासनाने पण सांगितलं का ती जी जागा आहे जे नाशिक तालुक्याचं देवस्थानांचं रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये ती जागा रजिस्टर त्या देवस्थान म्हणून ती आहे आणि ते कळतं आहे. त्यांनी आम्हाला त्याचे पुरावे पण दिले. त्याचा अहवाल शासनाला गेलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जर एवढे जर कागदपत्र असताना प्रशासन ह्या भोंदू बाबाचं का बरं पाठीराखण करते हे आम्हाला विचारायचं आहे. तो संसारिक आहे, त्याच्या मुलींनी 2 लग्न केले, त्याच्या मुलांनी 2 लग्न केले, त्यांचा आत्ता सध्या त्या शेतीत त्यांना थांबवलेलं आहे. आम्ही प्रशासनाला सगळं सहकार्य केलं तरी प्रशासनाने आमचं आत्ता काहीच ऐकून घेऊन नाही राहिले. त्या भोंदू बाबाचीच बाजू लावून धरले. आता त्या भोंदू बाबांनी 2-3 ते जे आपले याच्या खालचे ते सत्यनारायण पूजा करता आपली पूजा करतात ते घेऊन आलाय आणि म्हणतोय आता त्याच्या उपर आमची 2 मिटिंगा झाल्या खाकी आखाड्याच्या. त्यांचे महंत जवळजवळ खूप श्रीमंत आले, महंत आले, त्यांचे जे मेन बाबा आहे ते पण आले. त्यांनी सांगितलं का तुमची जागा आहे, आम्ही फक्त पुजारी देऊ शकतो मंदिराची पूजा अर्चा करायला. त्यांनी लालदास महाराजांना इथला पूजाचा अधिकार दिला. आम्हाला वाटलं ठीक आहे, पूजा तर बंद नाही झाली पाहिजे ना, पूजा आत्ताही पण बंद नाही. पण ह्या भगवानदास खाकी उर्फ बैरागीने आम्हाला पूर्ण फसवलेला, आमचा विश्वासघात केलेला आहे. त्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे. याच्यामध्ये असा तुम्हाला सांगतो, त्या बाबाच्या बायकोनी आम्हाला येण्यास मज्जाव केलेला होता. इथं बायको होती, बाबा इथं नव्हता. आम्ही 12/5/2025 रोजी तालुक्याला रितसर निवेदन दिलेलं आहे का ह्या बाईनी आम्ही अनुसूचित जाती जमातीचे माणसं इथं आहे, आम्हाला राम मंदिरात येण्यापासून मज्जाव केलेला आहे. आज त्या याला 25 म्हणजे एवढे दिवस होऊन सुद्धा ह्या अर्जावर कोणतीच कारवाई झाली नाही. आणि त्या बाबाच्याच अर्जावर कशी काय कारवाई झाली हे आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे. आदरणीय SP साहेबांना माझा विनंती आहे का तुम्ही ह्या भोंदू बाबाची का बरं बाजू लावून धरून राहील.